नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे गोल गळ्यावरती सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपल्याला मोजायची पूर्ण उंची 13.5 इंच। घडी घेतली आपण 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला छान असा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा, जो गळ्याचा आकार दिला तोही कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस। व्यवस्थित असं ठेवून त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून एक शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची एकसारखी, म्हणजे आपला गळा बरोबर परफेक्ट तयार होईल। मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे। अस्तर करायचं मध्ये फोल्ड आणि वरतून द्यायची छान अशी दाबटीप। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। आता आपल्याला कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। जॉईंट झालं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा घ्यायचा कट करून। बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं। लगेच आपल्याला इथे पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। पॉईंट टाकायचा खाली 1/2 इंच रुंदीला आणि उंचीला 4.5 इंच, असे दोघंही टक्स मारून घ्यायचे। आता इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरणार आहे। पायपिंगसाठी एक पट्टी घ्यायची, तिला असं फोल्ड करायचं एका बाजूने आणि ह्या प्रमाणे ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की तिला पलटी करायचं। जितकी पायपिंग तुम्हाला जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची। अगदी छान पायपिंग आपली तयार झालेली आहे। आता पुन्हा आपण कॉन्ट्रास्ट कपड्याचे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे। 3x3चा हा चौकोनी तुकडा आपण इथे घेतला आहे, त्याला ह्याप्रमाणे त्रिकोण बनवून पुन्हा दुसरा त्रिकोण आणि पुन्हा असं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची। ही जी डिझाईन आपण बनवली ती आपल्याला गळ्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची। साधारण गळ्यापासून आपण 1/2 इंच अंतर सोडून ती ह्या पद्धतीने आपण लावून घेणार आहे। बघा, ज्या बाजूने ती शिलाई मारलेली त्याच बाजूने असे एका खाली एक ठेवून पुन्हा आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही शिलाई मारून घ्यायची आणि डिझाईन पॅक करून घ्यायची। डिझाईन लावून झाली की त्याच्यावरती आपल्याला एक सुंदर अशी लेस लावायची। इथे तुम्ही कोणती लेस वापरू शकता। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती एक लेस लावून घ्यायची आहे। इथे आपण कपड्याची पायपिंग करून सुद्धा इथे लावू शकतो किंवा लेस लावायची असली तर इथे आपण लावू शकतो। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे लावू शकता।
शिलाई मारून झाली, लेस लावून झाली की आपल्याला ह्या पद्धतीने ही डिझाईन अशी फोल्ड करायची बघा. आणि इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. इथे शिलाई मारताना आपल्याला मॅचिंग दोऱ्याचा वापर करायचा आहे. या पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता पुन्हा आपण एक लेस इथे लावून घेणार आहे डिझाईनच्या बाजूने. जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच आकारामध्ये इथे लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर लेस आवडत नसेल तर इथे तुम्ही नाही लावली तरी चालेल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, अगदी सावकाश आपण ही लेस लावून पूर्ण करणार आहे. म्हणजे जसा लेसचा गळ्याचा आकार आहे तसंच लेसचा आकार येईल. आता इथे तुम्ही गळ्याला ना कडेला सुद्धा इथे लेस लावू शकता. बघा, ज्यांना लेस लावलेली आवडते त्यांनीच इथे लेस लावा, किंवा नाही लावली तरी चालते, कारण ऑलरेडी आपण एक खालच्या साईडने सुद्धा लेस लावून घेतलेली आहे. बघा, इथे सुद्धा आपली ही लेस लावून झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या डिझाईनवरती तुम्ही मणी लावू शकता, पण आपण इथे आज मणी लावणार नाही आहे. आता फक्त आपल्याला बनवायचे आहे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कपड्याचे चौकोनी तुकडे आणि नॉड इथे घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने आपण चौकोनी तुकडे इथे घेणार आहे, दोन्ही कलरचे 2-2. चौकोनी तुकडे घेतल्यानंतर एक आपल्याला हा असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आहे. दुसराही चौकोन आपल्याला असंच ह्या पद्धतीने त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आहे. शिवून झालं की ते एका खाली एक असे आपल्याला ठेवून घ्यायचे, अर्धा इंच अंतर सोडून, आणि पुन्हा एक शिलाई अशी मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा हा कपडा कट करून घ्यायचा. याच्यात अशी ह्या पद्धतीने नॉट ठेवून तिरपी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आणि असं आपल्याला हे लटकन ओपन करायचे. किती सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात आपलं तयार झालेलं आहे. दोघंही लटकन तयार झाले की वरतून 2.5 इंच मोजून आपल्याला दोघंही नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. नॉट बांधून आता आपली डिझाईन बघायची. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघू शकता आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.